नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आहे. कालच्या टॉपिक मध्ये आपण उभयान्वी अवयव हा टॉपिक बघितला. तर उभयान्वी अवयव म्हणजेच काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी अवयव म्हणतात. त्याच्यानंतर आपण त्याचे टाईप, त्याचे प्रकार बघितले मित्रांनो. संयुक्त वाक्य कोणते आहेत, मिश्र वाक्य कोणते आहेत, गुणत्व बोधक कोणते आहेत आणि प्रधान बोधक वाक्य कोणते आहेत, ते आपण कालच्या टॉपिक मध्ये बघितले मित्रांनो. प्रधान बोधक म्हणजे जो वाक्य दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही, स्वतःचा अर्थ पूर्ण करतो, त्यालाच आपण पॉझिटिव्ह वाक्य किंवा प्रधान बोधक वाक्य असे म्हणतो. त्याच्यानंतर गुणत्व बोधक म्हणजे तो प्रधान वाक्यावर डिपेंड असतो, स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून तो प्रधान वाक्यावर डिपेंड असतो, त्याला गुणत्व बोधक वाक्य असे म्हणतात मित्रांनो. त्याच्यानंतर आपण उभयान्वी अवयवाचे प्रकार बघितला. समुच्चय बोधक पहिला आहे, समुच्चय दर्शविणारा विकल्प बोधक. दोन वाक्य जोडताना जर समुच्चय दर्शवित असेल तर त्याला समुच्चय बोधक म्हणतात. आणि विकल्प बोधक दोन वाक्य जोडताना जर विकल्प निर्माण होत असेल तर त्याला विकल्प बोधक. आणि तिसरा आहे परिणाम बोधक. दोन वाक्य जोडताना जर परिणाम, दोन प्रधान वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिला असेल तर त्याला प्रधान बोधक, त्याला परिणाम बोधक वाक्य म्हणतात मित्रांनो. आणि त्याच्यानंतर संकेत बोधक म्हणजे संकेत निर्माण होते असे. आणि त्याच्यानंतर मिश्र वाक्य किंवा गुणत्व बोधक, त्याचे स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. आपण उद्देश बोधक आणि कारण बोधक याच्यामध्ये डिफरन्स पण बघितला होता, कारण की ते शब्द सेम असतात, ते शब्दावरून ओळखायचे आणि अर्थावरून ओळखायचे मित्रांनो. तर त्याच्यावरील आज ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पीवायक्यू, मागच्या वर्षीचे आलेले जे पीवायक्यू आहेत ते आपण घेणार आहोत मित्रांनो. तर चला मग, जर तुम्हाला उभयान्वी अवयव हा टॉपिक जर तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला हे प्रश्न कळणार आहेत. तर उभयान्वी अवयव म्हणजेच काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे अविकारी शब्दाला उभयान्वी म्हणतात. उभयान्वी अवयवाचे प्रकार पडतात प्रधान आणि गुणत्व. तर मित्रांनो प्रश्न बघा. पहिला प्रश्न आहे, दोन वाक्य, दोन नामे किंवा दोन वाक्य किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अवयव म्हणतात? दोन नामे किंवा दोन वाक्य किंवा एक वर्गीय शब्द. मी काय म्हटलं मित्रांनो, उभयान्वी अवयवाची डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे? दोन उभयान्वी अवयव म्हणजेच काय? दोन वाक्य किंवा दोन शब्द किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वी म्हणतात. तर दोन नामी आहेत आणि दोन वाक्य आहेत किंवा एक वर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अवयव म्हणतात? तर कोणते म्हणतात मित्रांनो? उभयान्वी अवयव म्हणजेच पहिला आन्सर आहे. आणि शब्दयोगी अवयव ते आहे. आणि क्रियाविशेषण अवयव जो क्रियापदाबद्दल माहिती सांगते त्याला क्रियाविशेषण अवयव म्हणतात. आणि शब्दयोगी अवयव हे जोडून येतात मित्रांनो कोणत्याही शब्दाला. आणि केवळ प्रयोगी अवयव हे आपल्या मनातील भावना व्यक्त करतात, त्याला केवळ आपल्या मनातील भावना जे दाटून येतात मित्रांनो आणि व्यक्त करतो त्याला केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. मित्रांनो आपण केवळ प्रयोगी हा अवयव पुढच्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक वाक्य गुणत्व सूचक उभयान्वी अवयवांनी जोडली जातात तेव्हा मित्रांनो, दोन किंवा अधिक वाक्य गुणत्व उभयान्वी अवयवांनी जोडले जातात तेव्हा पहिला आहे संयुक्त वाक्य बनते, दुसरा मिश्र वाक्य बनते आणि तिसरा केवळ वाक्य बनते आणि चौथा आहे क्रियाविशेषण वाक्य बनते. मित्रांनो कालच्या टॉपिक मध्ये आपण उभयान्वी अवयवाचे प्रधान बोधक आणि गुणत्व बोधक हे त्याचे प्रकार बघितला मित्रांनो. प्रधान बोधक म्हणजे जो वाक्याचा अर्थ पूर्ण करते, दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही. आणि गुणत्व बोधक म्हणजे जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, तो दुसऱ्यावर डिपेंड राहते, त्याला गुणत्व बोधक वाक्य म्हणतात मित्रांनो. तर
प्रधान बोधक वाक्यांनाच आपण संयुक्त वाक्य म्हणतो आणि गोणत्व बोधक वाक्यांनाच आपण मिश्र वाक्य म्हणतो. तर गोणत्व बोधक वाक्य, प्रधान बोधक वाक्य मित्रांनो पॉझिटिव्ह असतात आणि गोणत्व बोधक एक वाक्य पॉझिटिव्ह आणि एक वाक्य निगेटिव्ह असतो. तर मित्रांनो गोणत्व बोधक उभयान्वी अवयांनी जोडले जातात म्हणून यांना गोणत्व बोधकांना मित्रांनो मिश्र वाक्य पण म्हणतात. मिश्र वाक्य म्हणतात. वाक्य म्हणतात. मिश्र वाक्य होते. आणि जो प्रधान असते, प्रधान बोधक असते त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. प्रधान बोधक असते त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्य म्हणतात प्रधान बोधक असतील. तर मित्रांनो इथं आन्सर कोणता आहे? गोणत्व सूचक उभयान्वी अवयवाची उभयांनी जोडले जातात तेव्हा मिश्र वाक्य बनते मित्रांनो. गोणत्व बोधक जेव्हा जोडले जातात त्यांना मिश्र वाक्य म्हणतो. आणि जेव्हा संयुक्त वाक्य केव्हा बनतो? जेव्हा प्रधान सूचक बोधक हे अवयव जोडले जातात त्यांना प्रधान सूचक बोधक अवयव म्हणजे संयुक्त वाक्य बनते मित्रांनो. संयुक्त वाक्य केव्हा बनते? प्रधान वाक्य जोडतात तेव्हा. आणि केवल वाक्य म्हणजेच केवल वाक्य आपण एकदम साधा वाक्य असते मित्रांनो. आणि क्रियाविशेषण वाक्य बनते हा जेव्हा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते तेव्हा क्रियाविशेषण. जर तुम्ही क्रियाविशेषण चॅप्टर बघितलं नसाल तर बघून घ्या मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे पण, परंतु. पण, परंतु, किंतु, तरी हे शब्द उभयान्वी अवयवाच्या कोणत्या प्रकारात आहेत? पण, परंतु, किंतु, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वी अवयवाच्या कोणत्या प्रकारात आहेत मित्रांनो? विकल्प बोधक. विकल्प बोधक कोणता आहे मित्रांनो? विकल्प बोधक किंवा, वा, अथवा, अगर, की हे शब्द मित्रांनो मी तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो. किंवा, किंवा लिहिल्यानंतर वा येते मित्रांनो. किंवा, वा, अथवा, अगर, की हे आहेत मित्रांनो विकल्प बोधकाचे. किंवा, वा. आणि परिणाम बोधक. विकल्प बोधक म्हणजे दोन वाक्य जर जोडताना एका वाक्यामध्ये विकल्प निर्माण होत असेल तर त्याला विकल्प बोधक. आणि ते शब्द कोणते आहेत मित्रांनो? शब्द किंवा, वा, अथवा, अगर, की हे शब्द आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर परिणाम बोधक उभयान्वी अवयव. तर परिणाम बोधक पहिल्या वाक्याचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेला असते. पहिल्या वाक्याचा परिणाम हा दुसऱ्या वाक्य, कारण तर ते म्हणून ते शब्द येत असतात मित्रांनो. म्हणून, म्हणजे, की हे शब्द येत असतात मित्रांनो. म्हणून त्यांना परिणाम बोधक म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यात. तर परिणाम बोधक हा कोणाचा प्रकार आहे? गोणत्व सूचक बोधकाचा परिणाम आहे मित्रांनो. त्याच्यानंतर न्यूनबोधक. न्यूनबोधक मध्ये दोन वाक्य जोडताना एका वाक्यामध्ये कमतरता दर्शविला जाते, न्यूनता दर्शविला जाते, त्याला पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी हे शब्द आहेत मित्रांनो. तर पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी म्हणजेच न्यूनता बोधक हा आन्सर आहे मित्रांनो. उद्देश बोधक उभयान्वी म्हणजे उद्देश. जेव्हा दोन वाक्यामध्ये एखादा उद्देश असतो तेव्हा त्याला उद्देश बोधक उभयान्वी म्हणतात मित्रांनो. जसा आम्ही पुण्याला जातो कारण आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आम्ही दररोज दूध पितो कारण आम्हाला हेल्थ बनवायची आहे, म्हणून तो उद्देश आहे मित्रांनो. हेल्थ बनवणे उद्देश आहे म्हणून तो हे चांगल्या प्रकारे मी तुम्हाला उभयान्वी ह्या चॅप्टर मध्ये शिकवले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न आहे पुढील वाक्यामध्ये न्यूनबोधक अवयव ओळखा पुढील वाक्यातील. तर हा वाक्य मित्रांनो मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर मित्रांनो ह्या वाक्यातील आपल्याला उभयान्वी अवयव ओळखायचा आहे. तर उभयान्वी अवयव आहे हा परी का परी हा कोणता आहे? न्यूनबोधक. तर मित्रांनो तुम्हाला जर न्यूनबोधक हे शब्द जर माहित असले तर तुम्हाला वाक्यातील ओळखता येईल. कोणते? पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी येते मित्रांनो. तर परी हा म्हणजेच चौथा म्हणजे तिसरा ऑप्शन. उरावे नाही आहे मित्रांनो, कीर्ती रूपे पण नाही आहे आणि मरावे पण नाही. परी हा
न्यूनबोधक वाक्य अवयव आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे यास्तव, तत्सम, येतव या उभयान्वी अवयवाचे प्रकार ओळखा. हे जे शब्द आहेत मित्रांनो, हे कोणत्या प्रकारामध्ये येतात उभयान्वी अवयवाचे ते विचारले आहे मित्रांनो. ते पहिला ऑप्शन आहे समुच्चयबोधक, समुच्चयबोधक. दुसरा आहे विकल्पबोधक आणि तिसरा आहे न्यूनबोधक आणि चौथा आहे परिणामबोधक. तर मित्रांनो समुच्चयबोधक, समुच्चयबोधक म्हणजेच काय होते? समुच्चयबोधक म्हणजे दोन वाक्य जोडताना जर समुच्चय निर्माण होत असेल तर त्याला समुच्चयबोधक, समुच्चयबोधक उभयान्वी अवयव म्हणतात. तर समुच्चयबोधक अवयवाचे शब्द कोणकोणते आहेत? आणि, किंवा, वा, आणि, आणखी, आणि, अन, न, नि, की, किंवा हे शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो, ते शब्द आहेत. आणि विकल्पबोधक विकल्प निर्माण होत असेल दोन शब्द जोडताना तर किंवा, वा, अथवा, अगर, की हे आहेत मित्रांनो. आणि न्यूनबोधक आता सांगितलं पण, परंतु, किंतु, परी, तरी. तर मित्रांनो ह्या तीन ऑप्शन मध्ये हे शब्द येत नाही. तर परिणामबोधक, परिणामबोधक मध्येच म्हणून, सबब, यास्तव, तत्सम हे शब्द आहेत मित्रांनो येतो. हे जर टॉपिक बघितला नसाल तर बघून घ्या मित्रांनो. तर पाचव्या प्रश्नाचे उत्तर आहे डी ऑप्शन, परिणाम बोधकामध्ये येतात मित्रांनो. म्हणून, कारण की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखविलेला असतो, म्हणून त्यांना परिणाम बोधक असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सहावा प्रश्न, बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्यांनी हे काम केले. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्यांनी हे काम केले. या वाक्यातील उभयान्वी अवयवाचा प्रकार ओळखा. या वाक्यातील उभयान्वी अवयवाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून तर मित्रांनो इथं दोन वाक्यांना जोडते त्या शब्दांना आपण उभयान्वी अवयव म्हणतात. तर दोन वाक्यांना जोडणारा शब्द कोणता आहे? बाळासाहेबांनी समजावून सांगितले, हा पहिला वाक्य झाले. त्यांनी हे काम केले म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणून आहे मित्रांनो. तर त्या वाक्यातील उभयान्वी अवयवाचा प्रकार ओळखा. तर म्हणून काय आहे? उद्देशबोधक मध्ये आहे का? उद्देशबोधक आणि तर मित्रांनो हे समजावून सांगितले म्हणून त्याने काम केले. तर मित्रांनो त्याला समजावून सांगितले तर त्याने काम केले म्हणजेच त्याचा परिणाम दाखवते मित्रांनो. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो, परिणामबोधक. उद्देशबोधक नाही दाखवत आहे आणि कारणही नाही आहे आणि संकेत बोधकही नाही आहे मित्रांनो. याच्यावरून हे प्रकार मित्रांनो शब्द तर माहित पाहिजे पण त्याचे वाक्याचा अर्थ काय निघत आहे याच्यावरून ओळखले जाते मित्रांनो. पण काही प्रश्न 95 प्रश्न शब्दावर डिपेंड असतात मित्रांनो. संकेतार्थी वाक्य कोणत्या अवयवावरून ओळखावी? संकेतार्थी आपण प्रधान बोधक ह्या वाक्याचे प्रकार बघितला मित्रांनो. कोणते? स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. संकेत बोधक मध्ये काय होते? संकेत म्हणजे शंका निर्माण करे. जर तो आला तर मी गावी जाईल. तर असे शब्द असतात मित्रांनो. जर तर संकेत बोधक मध्ये जर किंवा तर आणि, व, म्हणून किंवा वास्तव हा पण येणार नाही मित्रांनो. हाही नाही. म्हणून, परंतु, पण हे न्यूनबोधक आहेत मित्रांनो. न्यूनबोधक पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी हे शब्द असतात मित्रांनो. आणि न्यूनबोधक आहे जर तर. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. या वाक्यातील उभयान्वी अवयवाचे प्रकार ओळखा. या वाक्यातील तर शिवाय आहे मित्रांनो. तर ह्या वाक्यातील उभयान्वी म्हणजे त्या दोन वाक्यांना जोडणारा शब्द कोणता आहे? भिकाऱ्याला मी एक सदरा दिला हा पहिला वाक्य आहे मित्रांनो. आणि हा शिवाय हा जोडणारा शब्द आहे मित्रांनो. त्याला जेवू घातले. तर ह्या दोन वाक्यांना जोडणारा शब्द शिवाय आहे. दोन वाक्यांना जोडणारा शब्द शिवाय आहे आणि दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांनाच आपण उभयान्वी अवयव म्हणतो. दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना. तर पहिला ऑप्शन आहे विकल्पबोधक. विकल्प निर्माण होते का? किंवा, वा, अथवा विकल्प होते का? नाही. भिकाऱ्याला मी शिवाय
किंवा वा अथवा अगर की विकल्प बोधक नाही मित्रांनो. समुच्चय बोधक, समुच्चय बोधक येते मित्रांनो. समुच्चय बोधक मध्येच येते समुच्चय बोधक, कारण की त्यांना समुच्चय दर्शन भिकाऱ्याला मी सदराही दिला आणि जेवूही घातला, म्हणजे दोन्ही क्रिया एका वेळेस केला, त्याचे समुच्चय झाला, म्हणूनच समुच्चय बोधक मित्रांनो. आणि परिणाम बोधक पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असते, इथं परिणाम आहे का नाहीये म्हणून. आणि स्वरूप बोधक ते दुसऱ्याच्या मनाने असते मित्रांनो, त्याला स्वरूप बोधक असे म्हणतात. प्रश्न 9 आहे, तू वाईट वागतोस म्हणून, तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात. उदाहरणार्थ तुम्हाला मित्रांनो इथून संकेत बोधक आहे. उभ्यान्वय अवयव, उभ्यान्वय कसे ओळखायचं? दोन वाक्यांना जर जोडणारा शब्द जर तो तिथे येत असेल तर त्याला उभयान्वय म्हणतात. तर परिणाम बोधक आहे का? परिणाम पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवत आहे का? तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागते. मित्रांनो इथं त्याचा परिणामही तो वाईट वागते म्हणून त्याला बोलणी खावावी लागते. तर मित्रांनो परिणाम आहे, परिणाम बोधक होऊ शकते. विकल्प बोधक किंवा पण, परंतु आहे का, किंवा वा अथवा विकल्प निर्माण होत आहे का? नाही होत आहे. तर हा मित्रांनो चुकीचा आहे. न्यून बोधक पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी हे शब्द आहेत का? नाहीये. तर मग हा पण चुकी आहे मित्रांनो. आणि समुच्चय बोधक म्हणजे समुच्चय दर्शवित आहे का? नाही. तू वाईट वागतोस, तू वाईट वागते म्हणून बोलणी खावी लागतात त्यांना, तर म्हणून परिणाम बोधक आहे मित्रांनो. तो वाईट वागते म्हणून त्याचा परिणाम त्याला बोलणी खायला लागते, म्हणून 9व्या प्रश्नाचे उत्तर आहे परिणाम बोधक. 4था प्रश्न आहे, देह जावा अथवा राहावा पांडुरंगाने धुडवा. तर ह्या वाक्यातील मित्रांनो उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. तर ह्या वाक्यातील तुम्हाला उभयान्वयी अवयव ओळखता आले पाहिजे. आणि उभयान्वयी अवयव म्हणजे काय होते? दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी म्हणतात. तर दोन वाक्यांना जोडणारा शब्द किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्द, देह जावा हा एक शब्द झाला, अथवा राहा पांडुरंगाने हा एक वाक्य झाला मित्रांनो. तर अथवा हा शब्द आहे उभयान्वयी. तर अथवा कोणता आहे? विकल्प किंवा वा अथवा अगर की हे शब्द आहेत मित्रांनो विकल्प बोधक. आणि न्यूनक बोधक पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी हे शब्द आहेत मित्रांनो. कारण बोधक कारण की, काकी, की हे शब्द आहेत मित्रांनो. आणि उद्देश बोधक उद्देश, एकाला उद्देश, म्हणून, सबब, यास्तव, तत्सम हे शब्द असतात मित्रांनो. त्याच्यानंतर 11वा आहे, शांतारामाने खूप अभ्यास केला परंतु परीक्षेत त्याला यश मिळाले नाही. तर या वाक्यातील प्रकार ओळखा. अगोदर मित्रांनो मी तुम्हाला परंतु हा उभयान्वयी म्हणून सांगितलं, पण पूर्ण सिलेबस मध्ये तिथं कन्फ्युज होतात, म्हणून तुम्हाला उभयान्वयी अवयव अगोदर ओळखायचे आणि त्याच्यानंतर तो कोणता प्रकार आहे तो ओळखायचे मित्रांनो. तर परंतु, पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी परंतु येते म्हणजेच हा न्यूनक बोधक आहे मित्रांनो. आणि कारण बोधक म्हणजे पहिल्या वाक्याचा कारण हा दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला असते, त्याला कारण बोधक असे म्हणतात. पण इथं शांतारामाने खूप अभ्यास केला परंतु तो परीक्षेत उत्तर म्हणजेच न्यूनक बोधक आहे मित्रांनो. आणि परिणाम बोधक म्हणून, सबब, यास्तव, तत्सम, यास्तव हे शब्द असतात मित्रांनो. आणि उद्देश बोधक मध्ये पण हे. प्रश्न 12 आहे मतलब मित्रांनो, जर, जी, की, तरी म्हणजेच या उभयान्वयी अवयवाचा प्रकार कोणता? हे शब्द कोणते आहेत मित्रांनो? हे शब्द कोणते आहेत? स्वरूप बोधक मध्ये येतात का? स्वरूप बोधक मध्ये हे दुसऱ्याचे म्हणणे असते मित्रांनो. उद्देश बोधक, कारण बोधक आणि संकेत बोधक. संकेत बोधक मध्ये जर, तर, जरी, तरी म्हणजे इथं आहेत मित्रांनो संकेत बोधक. जर, तर, म्हणजे, जरी, तरी हे शब्द येतात मित्रांनो संकेत. कारण की संकेत निवडा. जरी तो आला तरी मी जेवण करणार नाही असे शब्द येतात, उदाहरण येत असतात मित्रांनो. हे आहेत मित्रांनो उभयान्वयी अवयवाचे प्रकार. उभयान्वयी अवयवाचे प्रकार वावर PYQ मागील वर्षाचे PYQ. जर याची तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर 9637064374 या नंबरवर
त्या नंबरवर नोट्स म्हणून मेसेज करा मित्रांनो, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. आणि आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, लाईक केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता मित्रांनो.